झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। ठाण्यातून ठाणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस शिवसेनेनं हातमिळवणी करून विरोधी पक्षनेते पदापासून राष्ट्रवादीला दूर ठेवलाय। राष्ट्रवादीची संख्या जास्त असताना विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या मनोज शिंदेंची नियुक्ती करण्यात आली आहे। गेले काही दिवस एकत्र आलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेनं राष्ट्रवादीला झटका दिला। उद्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होण्याआधी काँग्रेस शिवसेनेनं एकत्र येऊन राष्ट्रवादीला धक्का दिलाय। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, कशा प्रकारे ही गणितं जुळवलेली आहेत शिवसेना आणि काँग्रेसनं? नक्कीच उद्या स्थायी समितीचं इलेक्शन आहे, ज्यांचं सर्वांचं लक्ष ज्याकडे लागलेलं आहे। असं स्थायी समितीचं इलेक्शन उद्या आहे। उद्या महासभा होणार आहे। आजच महापौरांनी विरोधी पक्ष नेता म्हणून मनोज शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहे मनोज शिंदे यांची नियुक्ती केलेली आहे। महापौरांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे जे पत्र आलेलं आहे ते काँग्रेसकडनं आलेलं आहे, एनसीपीकडनं एकही पत्र आलं नाहीये, त्यामुळे ही नियुक्ती केलेली आहे असं महापौरांचं म्हणणं आहे। तर एनसीपीचं म्हणणं आहे हा शिवसेनेची ही दादागिरी आहे। पण एकंदरीतच आपण गणितं बघितली स्थायी समितीच्या इलेक्शनची, किंवा जे काही ठाण्यामध्ये राजकारण सुरू आहे, राजकीय समीकरणं सुरू आहेत, तिथे आपण गणितं बघितली तर असंच क्लिअर आहे की उद्या होणाऱ्या स्थायी समिती इलेक्शन। कपिल, आपल्यासोबत सध्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्रजी, राष्ट्रवादीला बाजूला ठेवून काँग्रेसने शिवसेनेच्या साथीनं उपमहापौर पद पटकावलंय, काय नक्की प्रतिक्रिया आहे तुमची? उपमहापौर नाही, कोण तुम्हाला सांगितलं उपमहापौर? माफ करा, विरोधी पक्षनेतेपद पटकावलेलं आहे, काय म्हणणं आहे याविषयी? नाही, याविषयी माझं काही म्हणणं नाहीये। माझं म्हणणं एवढंच आहे की जे महापौर आहेत त्यांनी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे, लोकशाहीची हत्या केलेली आहे। आणि सर्वात मोठा पक्ष आमचा असताना असा स्वतःच्या मर्जीनुसार विरोधी पक्ष नेता नेमणं हे म्हणजे त्याची काही त्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही, ते महापौर आहेत। आणि महापौरांनी सतत विवेक बुद्धीला स्मरून काम करावं अशी लोकशाहीची साधारण अपेक्षा असते। त्याच्यावरती एक आहे की त्यांचं महापौर पद रद्द व्हावं, त्यांचे नगरसेवक पद रद्द व्हावं म्हणून शिवसेनेचे एक नगरसेवक हे सध्या हायकोर्ट सगळीकडे याचिका करून बसलेले आहेत आपलं नगरसेवक पद आणि महापौर पद वाचवण्यासाठी, म्हणून काँग्रेसची हातमिळवणी केल्याचं माझं स्पष्ट मत आहे। अगदी, मात्र राष्ट्रवादीकडून आपला कुठलाही उमेदवारच देण्यात आलेला नव्हता असंही महापौरांनी म्हटलंय आणि त्यामुळे काँग्रेसकडून एकमेव पत्र आलेलं होतं असं कारण त्यांनी दिलंय। महापौरांना हे समजायला पाहिजे, पत्र तोच पक्ष देतो ज्याचे पक्ष सर्वाधिक सदस्य आहे। कायद्याचा अभ्यास करावा लागतो, कायदा वाचावा लागतो आणि कायद्याचं स्पष्ट मत आहे की सिंगल राज पार्टी विच इज नॉट रुलिंग त्याचा जो हे आहे लीडर आहे तो लीडर ऑफ ऑपोजिशन, आणि सभा उद्या आहे। त्या उद्याच्या सभेमध्ये महापौरांनी हा निर्णय घ्यायचा अपेक्षित होता आणि आमचं पत्र हे 12:50 त्यांच्याकडे पोहोचलेलं होतं। त्यामुळे ह्या निर्णयाची घाई करण्याची महापौरला काही कारण नव्हतं। अर्थात महापौरांनी जे काय केलं ते मातोश्रीच्या आदेशान्वये केलं। आम्हाला खुशी इतकीच आहे की काल परवापर्यंत त्यांना आम्ही कृष्णकुंजचे दरवाजे ठोठावायला लावले, आता ते मुख्यमंत्र्याचे दरवाजे ठोठावतायत। निश्चित, धन्यवाद जितेंद्रजी झी 24 तासशी बोलल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।